कांदा पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे? पहिल्यांदा मर व करपा याचे व्यवस्थापन केले पाहिजे, तण नियंत्रण केले पाहिजे आणि चांगले खत व्यवस्थापन म्हणजे आपल्या जमिनीच्या ह्या प्रकारानुसार आपण खत दिले पाहिजे. आणि बघायला गेलं तर आपण जे फुलकीड असते, मावा रोग असेल, करपा ह्याच्यावर नियंत्रण केले पाहिजे. तर आपण पहिल्यांदा घेऊ तण नियंत्रण कसे करणार. आपण तण नियंत्रणासाठी चांगली एक असे तणनाशक वापरू शकता. तसेच 30 ते 45 दिवसांनी एक खुरपणीसुद्धा आपण नक्कीच करायला पाहिजे. मर आणि करपा याचे आपण कसे व्यवस्थापन करायला पाहिजे. आपण जैविक तसेच रासायनिक बुरशीनाशक फवारू शकता. जैविक बुरशीनाशकामध्ये आपण एकरी ट्रायकोडर्मा विरिडी अर्धा ते 1 किलो घेऊ शकता. तसेच त्याच्याबरोबर स्पुडोमोनास फ्लोरोसेन्स 1 किलो सेंद्रिय खत घ्यायचं आहे आणि 1 आठवडा चांगला पाण्यात मुरून ठेवायचे आहे. मर ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण एक संयुक्त बुरशीनाशक वापरतो म्हणजे फंजिसाइड. तर या फंजिसाइडमध्ये आपल्याला मेटलाक्झिन आणि मँकोझेब याचे घटक असले पाहिजे. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आपले जी रोपाची मुळे असतात ते कार्बोनाझिम 1 ग्रॅम प्लस कार्बन सल्फाम 2 ml या द्रावणात आपण बुडवून ठेवू शकतो. आपण जी फवारणी करतो तर त्या फवारणी म्हणजे साधारणतः 15 दिवसाचा गॅप पाहिजे. कांदा पिकातील रसशोषक किडी ही सर्वात नुकसान करणारा घटक असतो म्हणजे फुलकिडे. हा नियंत्रणासाठी आपण चांगली पूर्वनियोजित खोल नांगरणी करायला पाहिजे आणि गरजेनुसार जमीन चांगली कडक पण उन्हात तापू द्यावी लागते. त्यामुळे जे आपले किडीचे कोश असतात ते नष्ट होतात. जर आपल्या रोपामध्ये दरवर्षी ही रोग येत असेल तर आपण हे असे करू शकतो. तसेच जर रसशोषक किडी आपल्या शेतामध्ये दरवर्षी येत असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर 4 ते 5 निळे फिकट सापळे लावायला पाहिजे. आपल्याला बाजारात चांगले कीटकनाशक भेटतात त्याची आपण नक्कीच फवारणी करू शकतो. तसेच एकाच कीटकनाशकाचा वापर आपण डबल न केला पाहिजे. त्यामुळे ते रोग आहे ना त्याची प्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्याला नक्की ह्यांना फायदा होणार नाही. आपण कीटकनाशक आलटून पालटून वापरायला पाहिजे. जर करपा रोग व फुगकीड एकत्रित आले असेल तर यासाठी आपण प्रति लिटर म्हणजे पूर्ण लागवडीनंतर 30 दिवसांनी मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम प्लस फिप्रोनिल 1 ml ह्याची आपण पहिली फवारणी घेऊ शकतो. कांदा पिकामध्ये फुलकीड व करपा याचे आपण नियंत्रण घेतले नक्कीच आपले उत्पादन चांगले येत असते. आपण आता खत व्यवस्थापन कसे केले पाहिजे ते पाहू. आपण कांद्या पिकासाठी नायट्रोजन, पोटॅश आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे वापरत असतो. जे आपले रासायनिक खते असतात ते सेंद्रिय खतेमध्ये मिसळून दिले तरी चालते. आणि कांद्याचे उत्पादन चांगले वाढवण्यासाठी 10 टन चांगले कुजलेले शेणखत दिले तरी चालत असते. जर आपले कांद्याचे पीक सुरुवातीच्या काळामध्ये जर पिवळे पडत असेल तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे हे आपल्याला समजले पाहिजे. तर आपल्या ह्यासाठी लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण चांगले ग्रेड आपल्या बाजारात भेटलेले औषध आपण याचे औषध दिले पाहिजे. कांद्याची फुगवण आणि चांगले उत्पादन घेण्यासाठी आपण 30 ते 45 दिवसांनी 19-19-19 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी व 60 ते 70 दिवसांनी 13-0-45 किंवा 00-50 5 ग्रॅम प्रति लिटर अशी आपण फवारणी केली तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होत असतो. आपण हे जर खत वापरले तरी आपल्याला नक्कीच फायदा होत असतो. जास्त खर्च करण्यासुद्धा गरज नसते. तर नक्कीच आपला नवीन असाल तर या यूट्यूब चॅनल आपण नक्कीच सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.